एकदा करून बघतो ट्राय. पण जो एकदा तो करतो, तो त्याच्यानंतर त्या व्यसनाचा गुलाम होऊन जातो. कसं झालं सिस्टम आपलं. आणि मी फिल्म इंडस्ट्रीला याला जबाबदार म्हणेन, की जो ड्रग विकतोय, त्याला ग्लोरिफाय मस्त नाव, ड्रग माफिया, ड्रग लॉर्ड. आणि जो जागरूक माणूस आहे, ज्याला समाजातून ही कीड काढायची, त्याला नाव दिलं खबरी. शिवी दिल्यासारखं नाव. तर कोण असं बोलत नाही, मी पोलिसांचा खबरी आहे. तुम्ही शब्दच असे वापरतात की लोकांना ते लाज काहीतरी शिवीसारखं वाटतं. म्हणून ते नाव मी वापरत नाही, पण त्याला मी म्हणतो जागरूक नागरिक, की ज्याला समजते समाजात हे चुकीचं चाललंय, हे थांबवायला पाहिजे. तर त्या माणसाकडे जी इन्फॉर्मेशन मिळते, बेस्ड ऑन दॅट इन्फॉर्मेशनच पोलीस कारवाई करू शकतात. आणि असं नाही की त्या त्या तरुणाला किंवा त्या ड्रग्ज ॲडिक्टला फीलिंग नसतात. त्याला गिल्ट फीलिंग असते. त्याला हे वाटत असतं की बाबा मी जे करतोय चुकीचं आहे. माझ्या फॅमिलीसाठी चुकीचं आहे, समाजासाठी चुकीचं आहे. पण हे ड्रग्ज एवढे भयानक असतात, की ते सगळं जाणून बुजून सुद्धा त्याला सोडणे ते अशक्य आहे. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट रघुनाथ कदम. माझ्या पिकअप पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण आज आलेलो आहोत पुणे शहरातील नामवंत वकील नदीम खान सर यांना भेटायला. आणि आज नदीम खान सरांशी चर्चा करून आपण जाणून घेणार आहोत पुणे शहरातली ड्रगची समस्या. कारण की जसं की मी मागचा एक व्हिडिओ सोडला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्या पुणे शहराची ओळख शिक्षणाचं माहेरघर म्हणून होती, पुणे शहराची ओळख विद्यार्थ्यांचं शहर, सांस्कृतिक शहर, विद्यार्थ्यांचं शहर अशी ओळख होती, ते पुणे शहराची ओळख आज काय झालं की पब संस्कृती किंवा ड्रग्सचं शहर म्हणून ओळखलं जाते. आणि हे समाजासाठी किंवा तरुणाईसाठी अतिशय धोकादायक परिस्थिती पुणे शहरामध्ये बनलेली आहे. तर या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत पुण्यातील नामवंत वकील ॲडव्होकेट नदीम खान सर. सर, आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की जर अजूनही आपण माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला आपण लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत करतो. मला थोडंसं आपल्याबद्दल माहिती सांगा. एकतर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या या पॉडकास्टला आम्हाला बोलावलं म्हणून. आणि माझं इंट्रोडक्शन किंवा माझ्याबद्दल माहिती म्हणजे अशीच आहे की मुख्यतः मी पुणे सेशन कोर्टला प्रॅक्टिस करतो. त्याच्या व्यतिरिक्त मुंबई हायकोर्ट आणि जवळपास अख्ख्या भारतभरात या स्पेसिफिक केसेससाठी जिथेही मला केसेस असतील काय असतील, मी ते सगळीकडे भारत भ्रमणमध्ये चालत असतो. त्या कारणाने या फील्डचा स्पेसिफिक कायद्याची फील्डच नाही, तर हे ड्रग्ज घेणारी लोकं, ड्रग्ज विकणारी लोकं, पोलीस सिस्टम, सगळ्याच लोकांशी माझा भारतभर जवळ असं सांगू शकता की सगळ्यांशी संबंध येतो. आणि त्या कारणाने थोडंसं वेगळा एक अनुभव आयुष्याचा आहे मला. तर त्या विषयावरच मी बोलू इच्छितो. आपण चर्चासत्र सुरू करूया. धन्यवाद सर. सर, मला पहिला प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की जसं मी माझ्या इंट्रोमध्ये सांगितलं, की पुणे शहराची ओळख बदलत चाललेली आहे. कारण की अनेक बातम्या येतात किंवा पोलिसांच्या कारवाई याच्यामध्ये होत आहेत. एवढे-एवढे किलो ड्रग्ज पकडले, एवढी-एवढी लोकं याच्यामध्ये बरं. पकडली. कॉलेजची तरुण मुलं पकडली याच्यामध्ये. तर तुम्हाला असं नक्की वाटतं का, की पुणे शहराची ओळख आता बदलत चाललेली आहे? बघा, एकतर मी असं बोलणार आहे की कुठलीही वस्तू झाली तर त्या कारणाने एक वाईट गोष्ट घडते आपल्या शहरात, त्या कारणाने शहर बदनाम करू शकत नाही आपण. की पुणे शहर हा ड्रग्सचा सिटी झाला असं बोलू शकत नाही, माझं मत असं आहे. हो, ड्रग्सचा व्याप वाढत चालला आहे आणि फक्त पुणे शहरात नाही, तर अख्ख्या भारतभरात, अख्ख्या जगात हा प्रॉब्लेम हा जो आहे सगळीकडे तसाच झाला. की तरुणाईला काही लोकं ज्यांना ती सगळ्यात वाईट विचारसरणीवाली लोकं आहेत, जी तरुणाईला पैसे कमवण्यासाठी या प्रकारच्या व्यसनात गुंफवतात. आता हे ड्रग्सचं जे कारण त्याचं हेच आहे, की काही पोरांना, जे तरुण पोरं पिढींना एक तर पेअर प्रेशर ज्याला म्हणतो, की बाबा माझा मित्र घेतो, मी पण घेऊ. मग कधी-कधी प्रायोगिक असतं, की एकदा करून बघतो ट्राय. पण जो एकदा तो करतो, तो त्याच्यानंतर त्या व्यसनाचा गुलाम होऊन जातो. गुलाम होऊन जातो. कारण हे मेंदूवर सगळं परिणाम करणारी वस्तू असतात, हे सगळे ड्रग्ज असतात. तर त्या कारणाने हे वाढत चाललेलं नक्की. पण अगदी असं म्हणणं योग्य नाही, की आपलं शहर जे पुणे शहर, ते ड्रग्जचं माहेरघर झालंय म्हणून. नाही, आपलं शहर शिक्षणाचंच माहेरघर आहे. हा प्रॉब्लेम जागतिक प्रॉब्लेम आहे. तू काय होतंय, की पुणे शहरातली तरुणाई प्रामुख्याने काय होतंय, कॉलेज कॅम्पसमधली मुलं या 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 ड्रग्सचं सेवन करताना आढळतात, त्याची तस्करी करताना आढळतात किंवा कॉलेज कॅम्पसच्या परिसरामध्ये या ड्रग्सची खुलेआम सर्रास विक्री केली जाते सर. मग ह्या गोष्टीमुळे म्हणतो, की ज्या तरुणाईचा कल जिथे शिक्षणाकडे असला पाहिजे, ज्या तरुणाईचा कल देशाला घडवण्यामध्ये असला पाहिजे, ती तरुणाई जर ड्रग्सच्या आहारी गेली, तर ते पूर्ण कुटुंब, परिणामी समाज, परिणामी देश उद्ध्वस्त होत असतो. म्हणून मला तुम्हाला पुणे शहराला धरून बोलायचं, तर हो, पुणे शहर हे ड्रग्सचं शहर बनत चाललेलं आहे. बरोबर. बरं सर, मला ह्यालाच अनुसरून विचारायचं होतं तुम्हाला, की प्रामुख्याने याच्यामध्ये तरुणाईच जास्त, म्हणजे आता तरुणच जास्त आहे. तरुणाई हो. जास्त आहे याच्यामध्ये. आणि का, म्हणजे तरुण का आकर्षित होते ड्रग्सकडे? तरुण पोरांमध्ये कसं असतं,
की त्यांना त्या प्रकारच्या जबाबदाऱ्या नाहीत. दे आर नॉट आन्सरेबल. आणि हे थोडंसं मजासारखं आहे, किक ज्याच्यात असते, की काहीतरी असतं, एक मित्रांमध्ये चर्चा असते, की बाबा मी ते ड्रग घेऊन बघितलं, सेवन करून बघितलं, खूप मजा आली. असं फील झालं, मी हवेत होतो आणि वादळात होतो. हे सगळं जे ज्याला ग्लोरिफाय करणे म्हणते वाईट वस्तूला. ते ग्लोरिफिकेशनमुळे तरुण पोरं काय करतात, की बाबा एकदा तरी करून बघू. पण तो जो एकदा आहे तो खूप घातक आहे. ते एकदा केलेलं कारण हे नॉर्मल दुसरे काही जे नशे असतात, नॉर्मल त्याच्यासारखं नाही. हे ॲडिक्टिव्ह नशे आहे. हे मेंदूला त्याची सवय लागली, की मेंदू आपल्याला आपला गुलाम करून टाकतो आणि त्या मेंदूला ते ड्रग्स गुलाम करून टाकतात, की काही करून मग मला तो डोस घ्यायचाच आहे, त्याचं सेवन करायचंच आहे. मग त्या माणसातलं जनावरच जागतो आणि माणूसपणा मरून जातो. म्हणजे त्याला ते पूर्ण आणि असं नाही की त्या त्या तरुणाला किंवा त्या ड्रग्ज ॲडिक्टला फीलिंग नसतात. त्याला गिल्ट फीलिंग असते. त्याला हे वाटत असतं, की बाबा मी जे करतोय चुकीचं आहे. माझ्या फॅमिलीसाठी चुकीचं आहे, समाजासाठी चुकीचं आहे. पण हे ड्रग्ज एवढे भयानक असतात, की ते सगळं जाणून बुजून सुद्धा त्याला सोडणे ते अशक्य होतं. कारण त्या सोडण्यासाठी सुद्धा स्पेसिफिक त्याला ते ट्रीटमेंट्स आहेत, त्याला प्रोसिजर आहे, डी सेंटर्स आहे. तिथं जावं लागतं आणि जनरल आपली प्रॅक्टिस अशी असते, की तो तरुणसुद्धा लपवतो, की मी ॲडिक्ट झालो, ड्रगच्या आहारी गेले आणि घरची लोकंसुद्धा बाहेर बोलायला, डिस्कस करायला लाजतात. शेवटपर्यंत याच्यात फॅमिलीचा एक असं असतो, की ते डिफेंड करत असतात पोराला, की आमचा मुलगा, आमची मुलगी ड्रग ॲडिक्ट नाही, ड्रगच्या आहारी गेलेलं नाही. ते समाजात त्या गोष्टी मानतच नाही, तर ते काउन्सिलिंगसाठी जाणार कुठे? अगदी. तो पुढचा टप्पा आला. जेव्हा तुम्ही मान्य कराल, की बाबा आपल्या पोराबरोबर असं झालंय, मग तुम्ही पुढचं त्याचा उपचार, त्याचे स्टेप्स घेणार. तुम्ही मान्यच नाही केले, तर तुम्ही ते लपवतच राहणार. तुम्ही लोकांची डिफेंडच करणार, की आमच्या ड्रग्ज नाही, आमचा पोरगा ड्रग्ज घेत नाही, आमची मुलगी ड्रग्ज घेत नाही. तर तो प्रकार थांबवावा आणि याच्यासाठी एक जागरूकता हवी, की जसे दुसरे आजार असतात, आपण डॉक्टरांकडे जातो, तसा हा एक आजार आहे. काहीतरी कारणाने आपला पोरगा, आपला तरुण मुलगा-मुलगी त्याच्या आहारी गेले अँड दे नीड हेल्प. त्यांना मदतीची आवश्यकता आहे, त्यांना प्रेमाची आवश्यकता आहे, सहानुभूतीची आवश्यकता आहे. तर त्यांना प्रॉपर चॅनलने ते जे काउन्सिलिंग आहे, डी सेंटर आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करून ह्या गोष्टींचा उपचार करावा. एक आजाराप्रमाणेच या गोष्टीला ट्रीट करावं. तरच याला सोल्युशन निघेल. ग्रगच्या आहारी गेल्यानंतरचा हा बोलतो. बरं सर, मला याला अनुसरून एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की मला आता ॲक्चुअली हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये नव्हता. परंतु ॲज अ ॲडव्होकेट तुम्ही ड्रग्सच्या प्रकरणात अडकलेला तरुण म्हणजे जो विक्री करतोय आणि जो खरेदी करतोय. हं, विक्री करतोय तो आणि सेवन करणारा. हो. परंतु सेवन करणारा गुन्हेगार तर तुमच्या समोर जो येणारा गुन्हेगार आहे तो विक्री करणार आहे. हो. मग त्याचं कुटुंब आणि घेणाऱ्याचं कुटुंब हे दोन्हीकडे तुम्ही कसं बघता? दोन्ही कोलॅप्स होतायत का? एकतर जो घेणारा आहे, हं. त्याचं तर कुटुंब, समाजात सगळं नाव, त्यांचा सन्मान, त्यांचं स्थान सगळं डिस्टर्ब होऊन जातं. घरचा एक तरुण पोरगा, कुणाचाही मुलगा असू दे, जर माझा मुलगा सुद्धा ड्रग्ज सेवन करायला लागला, तर मी मरत असतो एक बाप म्हणून किंवा माझी मिसेस एक आई म्हणून, की बाबा आमचा आपला तरुण पोरगा असं झालं, की स्वतःचा जीव स्वतःच्या हातून घेतो. पण त्याच्या व्यतिरिक्त ड्रग्ज सेवनासाठी जे तो करतो समाजात, की बाबा आधी घरातून पैसे घेणार, आम्ही ते द्यायचं बंद केलं, तर मग ते पैसे चोरायला सुरू करणार. ते चोरायला काही चान्स नाही मिळाला, तर बाहेर चोऱ्या करतात. ते पैशासाठी कुठेतरी क्राईम कोणाला तरी काहीतरी धाक दाखवून पैसे मागणार. तर इथपर्यंत मजल जाती, की ते समाजात म्हणजे तो तरुण पोरगा आहे, तो तरुण पोरगी जी ड्रग्सच्या आहारी लागलेत आणि वेळेवर त्यांना जर आपण बरोबर ते उपचार वगैरे आणि काउन्सिलिंग नाही जर केली, तर शेवटी म्हणजे एकदम क्लिअर हार्ड फॅक्ट असा आहे, की तो तरुण मरणारच ते ड्रग्स करून. 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्ष जे जो काही कालावधी. पण तोपर्यंत तो माझ्या फॅमिलीची सगळी जी पुण्य आहे, चांगलं नाव, चांगलं स्थान, एक रेप्युटेशन ज्याला आपण म्हणू, सगळं संपवणार. कमावून बसतो. तर या गोष्टीला जे एक सीरियस अँगल घेऊन उपचारच याला आवश्यक आहे, की बाबा एकतर लक्ष द्या, पोरांना काउन्सिलिंग करा. या विषयावर बोलणे टाळतात आपल्या फॅमिलीमध्ये. प्रत्येकाचं मत असं आहे, बाबा त्यांचा मुलगा करतोय, आपल्या घरापर्यंत ड्रग्ज आलेलं नाही. नाही. हे एवढं भयानक झालंय, की सगळ्यांच्या दारापर्यंत येऊन ठोठावतं. तुम्ही ते काउन्सिलिंगचे इव्हन तुम्ही YouTubeचे व्हिडिओज असतील किंवा काही वाचलं त्याच्यावर लेख वगैरे, त्याच्यात ते सिम्प्टम्स दाखवलेले असतात, पण की हे लक्षात कुठल्या यायला तर खूप गोष्टींमुळे उशीर लागतो. आणि असं काही आपल्याला समजलं जरी, तर ते पोरावर हल्ला करायचा नाही का बाबा तू ड्रग्जच करतो. दुसरीही काही कारणं असू शकतात, की बाबा अभ्यासाचं टेन्शन आहे म्हणून जेवण करत नाही. रात्री जागून अभ्यास केला म्हणून डोळे लाल दिसतात किंवा थकवा दिसतो, वीकनेस दिसतो. तर असं डायरेक्ट अझम्पशन करून त्याच्यावर अटॅक करायचा नाही. तुम्ही ते ते त्याच्यावर वॉच ठेवून ते बरोबर स्टडी करा. त्याचं बाहेर कोणाबरोबर चाललंय, कुठं चाललंय आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं ऑब्झर्वेशन असं आहे, प्रत्येकाचा असा असतो, की माझा मुलगा चांगला होता त्या मित्रामुळे बिघडला. हं. ही विचारसरणी बदला.
आपला मुलगा बिघडला, आपली मुलगी बिघडली ना आणि ती कशी सुधारायची याच्यावर लक्ष द्या. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. तर काहीतरी त्याचा उपचार होईल. नाहीतर पॅरेंट्स जनरली असं करतात, कोणाला तरी एखाद्या मित्राला टार्गेट करतात. त्याच्यामुळे बिघडला, त्याच्यामुळे ठीक आहे, जे काही आहे ते झालं ना, फुल स्टॉप लावा. की तो बिघडला, नाही बिघडला, जे काही झालं. पुढच्या सोल्युशनवर काम करा, प्रॉब्लेमवर रडत बसू नका. परंतु सर तुम्हाला असं वाटतं का, की आजच्या धाकधकीच्या जीवनामध्ये जी कुटुंबं अडकलेली आहेत आणि ज्या कुटुंबांना रोजच्या प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांना अ, त्यांच्या दमछाक होते त्यांच्या जीवाची, त्या त्या लोकांना त्यांच्या मुलांकडे लक्ष द्यायला इतका वेळ आहे? या बाबतीत मी जे सजेस्ट केलं, स्पेसिफिक लक्ष द्यायचं असं नाही बोललो मी. केवळ 24 तास तुम्ही वॉच ठेवा, लक्ष ठेवा. एक आपलं रुटीन असतो नॉर्मल. म्हणजे आजपर्यंत जर पोराला काही असं व्यसन, सवय लागलेली नाही, तर एक स्पेसिफिक रुटीन असतो की बाबा 8 वाजता पोरगा घरी येतो. 9 हं. वाजता आपण एकत्र जेवतो किंवा तो त्याच्यात घेऊन जेवतो. सकाळी इतक्या वाजता उठतो, सकाळी 7 वाजता उठतो. कॉलेजला जातो, इतक्या वेळ येतो, अभ्यासाला एवढा तास बसतो. तो रुटीन अचानक मोठा बदल त्याच्यात झाला, तर ते अलार्मिंग सिच्युएशन की त्याच्यानंतर लक्ष द्यायचं. असं आपण कोणीच करू शकत नाही आजचे, कारण आता वकिली व्यवसाय तुम्हीही करता, मीही करतो. आपण स्वतः सकाळी 10 वाजता घरातून निघतो. ते कोर्ट 6 वाजेपर्यंत कोर्टात असतो. त्याच्यानंतर आपलं ऑफिस वगैरे करून रात्री 10 वाजता आपण आपल्या घरी जातो. आपण 12 तास बाहेर आहेत. इव्हन पोलीस मंडळी जे आहेत ते ऑन ड्युटी, त्यांची 24 तासाची ड्युटी. तर ते ते असं ह्या टाईपचे, म्हणजे हे तर लीगल फ्रॅटर्निटी बोललो. सगळ्याच व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, याच प्रकारे झालंय, की कमीत कमी 14 तास माणूस बाहेरच आहे. बाहेरच आहे. आणि नवरा-बायको दोन्हीही नोकरी करतात, व्यवसाय करतात. त्या कारणाने पोरांमुळे सगळं सोडून फुल टाईम लक्ष द्यायची गरज नाही. एक रुटीन आपल्या घरचा असतो. पण मग तो सर रुटीन जर बिघडत चालला पोरात, तर त्याच्यावर थोडंसं विशेष लक्ष द्यावं लागतं. पण आई-वडील मुलांच्या वागण्याकडे किंवा व्यसनाधीनतेकडे हं. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असं वाटतं का? मला तुमच्या बोलण्यातून जाणवलं हां, मगाशी. जाणीवपूर्वक असं आहे, की ते इनिशियल स्टेज जी असते ना, काय असतं, की कधीतरी कुठेतरी एक सिगारेट ओढत दिसला पोरगा हं. किंवा काहीतरी व्यसन करताना दिसलं. जनरली सिगारेटचं उदाहरण हे कॉमन, सगळी लोकं याला रिलेट करतात. तर कुणीतरी आपतेश असतो. बाबा जाणणारा माणूस असतो, मित्रमंडळी असतात किंवा आपल्या बिल्डिंग, सोसायटी, वस्तीत राहणारे कोणीतरी असतात. ते येऊन सांगतात, की तुमचा पोरगा दिसला सिगारेट पितो. तर ते आई-वडील त्याच्या अंगावर धावून जातात. आमच्या पोराला बदनाम करतोय, आमचा बदनाम पोरगा करतोय. असा अगदी, नाही. अगदी, अगदी. ते कबूलच करत नाही. तो कशाला येऊन तुम्हाला सांगणार, आणि त्यांना ते लास्ट स्टेप कन्क्लूड करतात, की याचं जर मी ऐकलं म्हणजे मला पोराला मारावं लागेल, हं. की काहीतरी त्याला बंधनं टाकावे लागेल. ते नाही, त्यापेक्षा त्या गोष्टीला घ्या आणि पोराला एक मित्राप्रमाणे बसून बोला ना, "बाबा मला त्या त्या माणसाचं नावही सांगून. हं. मला कळालं त्या ठिकाणी तू सिगारेट ओढत होता बाबा. काय झालं तुला पोरा? कशाला हे व्यसन करतोय?" काहीतरी म्हणजे कुणी टेन्शनमध्ये तर खूप कमी लोकं घेतात. ही जी व्यसनं आहेत, हे खूप ग्लोरिफाय झालीत. म्हणजे कॉलेजचं असं झालंय, की 11वीत आला, की 11वी-12वी पर्यंत पोहोचेपर्यंत पोराला ते असं वाटतं, मी सिगारेट पीत नाही म्हणजे मी काहीतरी माझ्यात कमतरता आहे. हे जे ग्लोरिफिकेशन आहे ना, हे थांबवणे आवश्यक आहे. की बाबा ती चांगली गोष्ट नाहीच. ही खूप वाईट गोष्ट आहे. सर, मला असं विचारायचं होतं तुम्हाला, की तुम्ही एक अतिशय गंभीर विषय छेडला. म्हणजे मलाही खूप हे ऐकून खूप असं अ, म्हणजे तरुणाईच्या बाबतीत धोका वाटायला लागलाय, की याच्यामध्ये तरुण जर मौज-मजा करण्यासाठी जर या गोष्टी करत असेल, तर मग याच्या आहारी गेलेला तरुण म्हणजे ड्रग्सच्या आहारी गेलेला तरुण, त्याला बाहेर पडायला किती कालावधी लागू शकतो? आणि त्याच्या आयुष्यातली किती वर्ष वाया जाऊ शकतात? हे बघा, एक तर बाहेर पडायला त्याला स्वतःला हे, त्याला तर समजतच असतं, की मी जे करतोय चुकीचं करतोय. पण त्याला ते बाहेर पडण्यासाठी गाईडन्स जे हवंय, ते प्रॉपर गाईडन्सबद्दल अवेअरनेस आपल्या समाजात नाही. नाही. एकतर त्याला जसं एक काळ असा होता, ज्यावेळेस एड्स हा आजार नवीन-नवीन आला होता. त्यावेळेस सरकारला ॲडव्हर्टाइजमेंट चालवावे लागले टीव्हीवर, की बाबा त्या पेशंट त्याच्याशी घृणा करू नका. तो एक आजार आहे. तो तुम्ही टच केल्याने तुम्हाला लागणार, संसर्ग होणार नाही, त्याचा तुम्हाला लागणार नाही. त्याच्यासाठी आपुलकीने वागा. कारण ती वेळ अशी होती, की ज्याला एड्स झाला तो समाजातला सगळ्यात वाईट माणूस, वाईट माणूस. आणि त्याला काही पर्याय नव्हतं. कुठेतरी जाऊन ते शिरा कापून घ्यायचे, फाशी घ्यायची, तो अगदी, सुसाईड अगदी. करायचा. अगदी. पण ती गोष्ट बदलून आज असं बदललाय समाज, की आज आपण एड्सलाही एक नॉर्मल आजाराप्रमाणे घेतो, की ठीक आहे, काहीतरी हं. झालंय त्याला, त्याला उपचार. तेच ड्रगच्या बाबतीत आहे, की ते आपण लोकात त्याला चर्चा करा, त्याला ते जसं मी म्हटलं काउन्सिलिंग सेंटर्स आहेत, याला याला डी एडिक्शन सेंटर आहे. एन-डी-पी-एस ॲक्ट आपण पाहिला, तर त्याच्यात कायद्याचा एक भाग याच्यासाठी डेडिकेटेड आहे, डी एडिक्शनसाठी. गव्हर्नमेंटसुद्धा त्याच्यासाठी ते फंडिंग वगैरे करतो. आता याच्यात तुम्हाला सांगतो, जे एक्स्ट्रीम ड्रग्सच्या आहारी गेलेत,
की आपल्याला वाटतं की याचं काहीच होऊ शकणार नाही. हं. त्याच्यासाठी ड्रग्सची उपलब्धता गव्हर्नमेंटकडून कशी आहे की त्याचं सगळं मेडिकल चेकअप करणार गव्हर्नमेंट, आणि त्याला आता तो 10 ग्राम घेत असेल तर त्याला मग थोड्या काळात 10 ग्राम गव्हर्नमेंट देणार. ते नर्सेस ट्रेंड स्टाफ असतो, मेडिकल स्टाफ, त्यांच्याकरवी त्याला 10 ग्राम दिलं, मग हळूहळू त्याला 8 ग्रामवर आणलं, त्याला चांगलं पौष्टिक आहार दिला गेलं. असं करून गव्हर्नमेंट हे कार्यक्रम राबवते. पण याच्याबद्दल अवेअरनेस फक्त एनडीपीएस वकिलालाच, वकिलांनाच आहे. समाजालाही माहीतच नाही की बाबा मला ॲडिक्शन सेंटरमध्ये जायला माझ्याकडे पैसे नाही. अहो, सरकार बसली आहे तुमच्यासाठी. हं, हं. कायद्याने तसे नियोजन केलेत की बाबा तिथे जाऊन फक्त इन्फॉर्म करायचं की मला हे ॲडिक्शन Addiction सोडवायचं, आहे, माझ्या पोराला सोडवायचं. ॲडिक्शन सोडवायचं. अगदी. बरोबर ते मेडिकली सगळं टेस्ट करून त्याला किती कशी गरज आहे, त्याच्या बॉडीला एकदम सोडायचं नाही, हळूहळू करून ते सोडवायचं कसं. ते पुरवठा तुम्ही गुन्हेगारी होत नाही त्याच्यात की बाबा कुठून तरी मी काही गांजा चरस विकत घेतोय, पोलीस पकडतील, नाही. ते गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये तुमचं सगळं ट्रीटमेंट त्याच्यात होतं आणि ते हळूहळू करून तुम्हाला डिॲडिक्ट करून टाकतं. आणि याच्यावर योग्य वेळी तुम्ही उपचार नाही केला तर याचा शेवट किती काळ जे आहे ना, काळला लिमिट नाही आहे. ते शेवट तुमच्या मृत्यूवर आहे. मृत्यू आहे. मी याच्यावरच येणार होतो आता, की आपण जर याच्यातून लवकर बाहेर पडलो नाही, तर मग ते कुटुंब कोलॅप्स आणि त्या व्यक्तीचा मृत्यू हो. हे अटळ आहे याच्या बरोबर. माध्यमातून. ओके. तर हे कुटुंब कोलॅप्स आणि लवकर निघणं न निघणे हा प्रश्न त्याच्यात नाही. त्याला सोर्स मिळणे किंवा मी याच्यातून मुक्त होऊ शकतो. तर समाजात याला एवढं फ्री करा या टॉक्सला, की या बाबतीत बोलायला, की तो आपल्या स्वेच्छेने आपल्या मित्रांना किंवा आपल्या शिक्षकांना किंवा आई-वडिलांना तो 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 बोलायला पाहिजे त्यात, की बाबा माझ्या हातून चुकून काहीतरी बाबा प्रयोग करणार किंवा एकदा करून बघतो, हे बघतो. या ड्रगची मला सवय लागली. आता मला ते सोडायचं सुटत नाही, मला समजत नाही मी क्या करू? तर त्याला ते जागा दाखवा. ते घरात बोलायचं नाहीये, समजा फॅमिलीला बोलायचं नाहीये, कुठं दुसऱ्या कुणाला बोलायचं नाही. तर त्याला हे पण माहीत असायला पाहिजे, की बाबा देअर इज अ डी सेंटर. सरकारी एक ते नियोजन केलेलं आहे सरकारने. तिथं मी माझी व्यथा सांगू शकतो, की बाबा मला ॲडिक्शन झालंय सर आणि मला हे सोडायचं आहे. तिथं एक्सपर्ट लोक आहेत. तुम्हाला पाहिजे तुमच्या घरी पण सांगणार नाहीत आणि तुम्हाला त्याचा उपचार करतील. पण तुम्हाला ते रस्ताच माहीत नाही, तर शेवटी काय होणार, की तुम्ही रोज विचार करणार मला ड्रग्स सोडायचा, रोज ती तलब लागणार, रोज ते घेणार आणि वन फाईन डे तुम्ही मरणार. तुम्हाला कोणालाही मरायचं नसतं. प्रत्येक त्या ॲडिक्टला निघायचं असतं, पण हे खूप भयानक ॲडिक्टिव्ह आहे. हे जे दशे आता आत्ता चाललेत, हे खूप भयानक ॲडिक्टिव्ह आहे. याला सोडण्यासाठी समाजाची आणि फॅमिलीची मदत हवी, त्याशिवाय सोडू शकत नाही. एकटा माणूस तो विचार करून त्याचं जर सिगारेटसाठी आपण सांगतो, की बाबा मानसिक तुमचा एकदम डिसिजन ध्येय हवा. तुम्ही डिसाईड केलं की सोडलं तर. याच्यात हे नाहीये, याच्या व्यतिरिक्त मेंदूत ते सगळं केमिकल रिएक्शन चालतं. त्याच्यासाठी ते फीडिंग, ते औषध, उपचार आणि खाणं, ते सगळं गाईडन्स आवश्यक आहे. मग सर, म्हणजे बेसिस्त झालेले तरुणाई, हं, उन्मत्त झालेली तरुणाई आणि सहज मिळणारं, सहज उपलब्ध होणारं ह्या म्हणजे गांजा असेल, हं. एमडी असेल, हो. चरस असेल, ह्या गोष्टी ह्या सहज उपलब्ध होतात आज. बरं. मग समाज आणि कुटुंब याला रोखू शकतंय? बिलकुल रोखू शकतो. याच्यासाठी कसं आहे, की प्रत्येक व्यक्ती आता एखादा एरिया आहे, समजा आता आपण बसलोत या एरियामध्ये. कुठेतरी कोणीतरी एक ड्रग्ज विकत असतो, कोणीतरी घेत असतो. तुम्हाला आपल्या सगळ्या लोकांना माहीत असतं. पण आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो. आपण घरी येऊन आपल्या पोरांना एक्झाम्पल देतो. बघ त्यांचा तो पोरगा तो ड्रग्ज घेत होता, त्यांचा तो पोरगा ड्रग्ज विकत होता. याच्यावर पुढचं पाऊल आपण जे आहे ना, ते जाणीव घेऊन, की हा विचार जर मी केला, की बाबा हा आता माझ्या एरियात ड्रग्ज आला, हे उद्या माझ्या घरात येईल, माझ्या पोराच्या तोंडात येईल. हे जेव्हा तुमच्यात फिलिंग तुम्ही ठेवली, तर तुम्ही ते काय करणार, की त्याच्यात भरपूर चॅनल्स आहेत. जसं एन-सी-बी आहे. आपलं सगळं ड्रग्सचे जे आहे ते ड्रग्सवाल्या लोकांना पकडणं किंवा किंवा डी सेंटर, ड्रग्सचे पॉलिसीज करणे, हे सगळे एन-सी-बीच्या हातात. बाकी सगळे संस्था एन-सी-बीच्या अंडरमध्ये. तर तुम्ही एन-सी-बीला इन्फॉर्म करा. ए-एन-सी असतं नॉर्मल, जे तुमच्या आसपासचे पोलीस असतील, कुणालाही तुम्ही इन्फॉर्म करू शकता. तुमची माहिती गुप्त असणे हे बंधनकारक आहे एन-डी-पी आहे. कुठेही शेवटपर्यंत म्हणजे अप टिल द केस इज फिनिश्ड, कोर्टात कुठेही जर चुकून पोलिसांनी नाव सांगितलं कोर्टात सुद्धा, तर त्यांच्यावर जज साहेब कारवाई करतात, की तुम्ही नाव कशाला डिस्क्लोज केलं इन्फॉर्मर्स. तर हे तुम्ही जे फुल त्याच्यात सिक्युअर्डच असतात, की कुठं भीती असेल का मी सांगितलं तर असं होईल. तर एक तर हा पर्याय, आणि माझ्या मते दुसरा पर्याय असा आहे, की बाबा आपल्या एरियातली 10, 15, 50 पालकांना घ्या हं. आणि त्या ड्रग्ज विकणाऱ्याला डायरेक्ट ते कारवाई, त्याच्यावर त्याला आक्षेप घ्या आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात. तर ही ॲक्शन काय होणार आहे, ही कुठेतरी रिपोर्ट होईल न्यूजमध्ये, मीडियामध्ये. तर उद्या दुसरा कोणीतरी आपल्या एरियात येऊन हे करण्याची हिंमत करणार नाही. तो सांगणार नाही, इथली लोकं भयानक आहेत बाबा. इथं जर असा कुठला माणूस जरी दिसला त्याला उचलतात, पोलिसांना बोलवतात, पोलिसांच्या ताब्यात देतात. म्हणजे कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण ही फिजिकल ॲक्शन माझ्या मते अशी होणार आहे,
की बाबा याच्यानंतर दुसरा माणूस तिथे यायला आपल्या एरियाला ती ड्रग्ज विकणारी लोक ब्लॅकलिस्ट करा, की बाबा या एरियात जायचं नाही, ती लोक वेडी आहेत. एवढा अवेअरनेस आहे सर समाजामध्ये? हे अवेअरनेस क्रिएट करावं लागेल. कारण की ऍक्च्युली हे हम्म. खरंच मला माफ करा सर, मला हे हास्यास्पद वाटते की आपण कोणाकडे तरी जायचं आणि त्याला सांगायचं की तू ड्रग्सची विक्री करू नकोस. हो. परंतु काय होतं की त्याची पार्श्वभूमी जर पाहिली हम्म. तर त्याची पार्श्वभूमी गुन्हेगाराची आहे. आणि सर्वसामान्य माणूस जो भांडणं मारामाऱ्यापासून दूर राहू इच्छितो, ज्याला दूर राहायचंय, हो. तो माणूस त्याला विचारायला जाईल. बघा आता हा जो प्रश्न आहे तुमचा, याच्यात मेन काय झालं की जे फिल्म्स वगैरे येतात ते काय, तर याच्यात काय केलं, याच्याकरवी ह्या लोकांना खूप मोठं हिरोज करून टाकले. ड्रग माफिया नाव दिलं. मी हे नाव कुठं वापरत नाही, लोक वापरतात ना त्यांनाही टोकतो. म्हटलं त्यांना ग्लोरीफाय, त्यांना हिरो बनवू नका. हम्म. ड्रग लॉर्ड, ड्रग माफिया अशी नावं आहेत. ही सैतान लोक आहेत, नराधम लोक आहेत, जे आपल्या पोरांना मारतायत. पोरांना आणि मारतात. तुम्ही त्यांना एवढी मस्त मस्त नाव कशाला देताय? तर एक तर हे, मग त्याच्यात असं काही क्रिएट केलं जातं की माफिया म्हणजे आपल्याला कळतं की हे एकदम व्हायलंट लोक आहेत, की यांना आपण रोखलं टोकलं तर काहीतरी आपल्यावर हल्ला करतील, काय हे गांजा विकायला आला तर खिशात ते पिस्तूल घेऊन आलेला असेल. नाही, माझा जो अनुभव, मी एवढी केसेस करतो, भारतभर फिरतो, सगळं बघतो, ती लोक व्हायलंट नसतात. ती लोक म्हणजे असं बोलायला नको, जसं एक पब्लिसिटी असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्या टाईपचाच बिझनेस ज्याला आपण म्हणतो, की जसं आपण बिझनेस करतो, बिझनेसमॅन लोक असतात. ही लोक त्या गोष्टीचा बिझनेस करणारी बिझनेस माइंडेड लोक असतात. जसा एक व्यापारी विचार करतो, भांडणं नको, कटकट नको, तो स्वतः घेत नाही, तो स्वतः तो ड्रग्ज घेत हा नाही. हा या प्रश्नाला परत उत्तर कर देतो मी. तर तो बिझनेस सारखाच त्याला ट्रीट करतो. त्याला कुठेही कटकट वाटली, प्रॉब्लेम येत असणार, मला पोलीस पकडतील, ती जागा तो सोडतो, तो भांडणात पडत नाही. तो कधीही तो अटॅक मोडवर जातच नाही. तो नेहमी डिफेन्स मोडवर तो माणूस असतो, की बाबा या जागेवर लोक इथं किरकिरी लोक आहेत, यांनी मला ओळखलं, यांनी आम्हाला येऊन पोलिसांच्या ताब्यात दिले, त्याच्यानंतर ती लोक येणार नाही. पण लोकात भ्रम काय निर्माण केला गेला, मग अनायास निर्माण झालाय, की कुणीतरी मोठी माफिया आहे, याच्या मागे कोणीतरी मोठा माणूस पाब्लो एस्कोबार वगैरे असेल, ते येतील, गोळीबार करतील, हे करतील. नाही, हा आपला भारत देश आहे, तर कायदा सुव्यवस्था मस्त आहे. इथं हे स्टेप्स कोणी घेत नाही. आणि अख्खा तुम्ही आता इतिहास बघितलाय ड्रग्सवाल्या लोकांचा, त्याच्यात असं कधीच तुम्हाला ऐकायला कुठला केस मिळणार नाही की लोकांनी ह्याला पकडून दिलं किंवा त्याच्यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी येऊन त्यांचं खून केला किंवा त्यांच्यावर हल्ला केला. असं कधीच होत नाही. पण हे तोडणं जरूर, हा भ्रम तोडणं जरुरीच, की तो माणूस आहे ना, तो सगळ्यात जास्त भित्रा असतो, जो खिशात ड्रग्ज घेऊन विकायला आलेला असतो. खूप सोपं आहे की त्याला 10 लोक जाऊन फक्त प्रश्न विचारला ना, "ए, आमच्या एरियामध्ये तू ड्रग्ज कशाला विकतो?" तो उत्तर देणार की नाही माहित नाही. जर तो पळून गेला, तुम्ही पोलिसाच्या ताब्यात नाही दिलं, तो पळून गेल्यानंतर त्या एरियात आयुष्यात तो येणार नाही. पण एवढं स्टेप घेणे आवश्यक आहे. ते घेण्यासाठी आपल्या मनात ते असायला पाहिजे की बाबा त्यांचा पोरगा नाही, तो उद्या माझाही पोरगा घेऊ शकतो. आणि हे पोरगा मी सांगतो, पण हे दिस इज फॉर बोथ पोरगा पोरगी. जेवढी मुलं मुलं पोरं घेतात, जबाबदार आहेत. तेवढीच क्वांटिटीमध्ये पोरी सुद्धा या पोरी व्यसनात सुद्धा. गेलेले. ते दिसून येत नाही. खूप वेळा त्यांना दया करून लोक पण सोडून टाकतात. "रे पोरी हे यंग आहे, तिचं करिअर आहे." तर अटक केलं जात नाही ॲडिक्शनवर. पण ॲक्चुअल फॅक्ट असा आहे की पोरांच्या बरोबरीने 50 पोरं आहेत, मुलं आहेत, तर 50 मुली सुद्धा ॲडिक्शनला लागलेली. हं. माझा प्रश्न असा होता की ते स्वतः ड्रग्ज घेत नाहीत. जो हां. विक्री करतो तो नाही. स्वतः सेवन आता करत हा नाही माझा त्याचं. स्वतःचा अनुभव असा आहे, की ही लोकं, ड्रग्स खूप मोठी गोष्ट झाली. ही लोकं आपली बडीशेप सुद्धा खात नाही. बरं. यांची म्हणजे हे 99% लोकांबद्दल बोलतोय जे ड्रग्समध्ये डीलिंग करतात. आणि त्याची वरची लोकं, ज्यांना आपण आपल्या भाषेत आता सध्या सांगतो ड्रग्स माफिया किंवा ड्रग्स माफिया. लॉर्ड. हं. आणि खाली जे विक्रीला रस्त्यावर जो आला त्याला म्यूल म्हणतात. ओके. म्हणजे तो रस्ता पेडलर. हो. तो एकदम खालचा. तर ही अजून जेवढी वरच्या थराला तुम्ही जाल ना, एकदम हेल्थ कॉन्शियस. ते सकाळी 4-5 वाजता उठणार, एक्सरसाइज करणार. त्यांची वेळा फिक्स आहेत. जेवायची वेळ, 12ची वेळ त्यांची चुकत नाही कधी. आणि ते आम्हाला भेटले ना, आम्हालाही ॲडवाईस करतात. सर तुम्ही दुपारचं, तुम्ही वकिली व्यवसाय हं. करता, दुपारचं जेवत नाही, दुपारची जेवायची वेळ ठेवा, सलाद खा, हे खा. त्यांच्याकडे सगळं डाएट चार्ट असतो. पण ते लोकं हे विचारच करत नाही, की मी माझं आयुष्य बघतो, माझ्या पोरांना बघतो आणि बाकी समाज, बाकी सगळ्यांच्या पोरांना, पोरींना मी मारून टाकतोय. बरं सर, मला एवढी जर ही लोकं देव माणसं आहेत, मग तुम्हाला असं वाटत नाही का, की पोलीस यंत्रणा यांच्यापासून जाणीवपूर्वक लांब राहते किंवा पोलीस यंत्रणा यांच्यावर कंट्रोल करायला कमी पडते? नाही बघा, पोलीस यंत्रणा कमी पडत नाही. मला जे जाणीव झालं, इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक चूक मला काय समजते, की एखाद्या पेडलरला पोलिसांनी पकडलं, तर त्याला एक प्रश्न विचारतात, की हे जे तुझ्याकडे ड्रग सापडलं, हे तू कोणाला देणार होता? हं.
तो पुढच्या माणसाचा सांगतो आणि तो कोणाला देणारा म्हणजे तो जो पुढचा माणूस असतो तो असतो ॲडिक्ट. ॲडिक्ट अगदी. तो ड्रग विक्री करणारा नसतो, तो ॲडिक्ट असतो. त्याची चौकशी केली जाते, कारवाई करण्यासारखं असेल तर करतात. त्याच्यावर एकदमच दयनीय परिस्थिती असेल तर त्याचा नावाचा उल्लेख, त्याचं स्टेटमेंट येतो त्याच्यात. पण जर पोलिसांनी असा प्रश्न विचारला की बाबा हे जे तुझ्याकडे ड्रग सापडलं हे कुठून आणलं, कुठून आले? ती चेन जर घेतली तर ते मागे जातात. तर असं काही नाही की पोलीस काहीतरी त्यांना सॉफ्ट कॉर्नर देतात, काय करतात. हे लॅक ऑफ ट्रेनिंग, जसं आपल्या समाजात एक लोकल लोकात आपण म्हणतो की बाबा यांना अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे, हे माहिती नाही. पोलीस जे आहेत त्यांना 50 विविध प्रकारचे कायदे आणि केसेस हाताळावे लागतात. त्याच्यात एन-डी-पी-एस कायदा हा खूप किचकट, खूप टेक्निकल. हे करण्यासाठी आता आम्ही सुद्धा त्याच्यात जे जामीन घेतो बेल, त्याच्यात बेलचा प्रावधान नाही एन-डी-पी-एस ॲक्टमध्ये. जामीन फक्त तेव्हाच होऊ शकते जेव्हा ते मोठ्या चुका, ज्याला नॉन कंप्लायन्स म्हणतात, त्या प्रकारच्या काही चुका झाल्यात, तर त्या चुकांमुळेच फक्त जामीन आहे, एल्स याच्यात जामीन नाही. जेल इज अ रूल एन-डी-पी-एसमध्ये. पण असं असताना सुद्धा बेल का मिळते? कारण लॅक ऑफ ट्रेनिंग. ट्रेनिंग कशी असते की ते ट्रेन जरी केलं म्हणजे याच्यात स्पेसिफिक असायला पाहिजे की बाबा हे डिपार्टमेंट फक्त एन-डी-पी-एसवरच काम करते. जसं एन-सी-बी कुणाला जेव्हा पकडते किंवा डी-आर-आय किंवा कस्टम्स. आता आपल्या पुण्यात एक झालं, एक नार्कोटिक टास्क फोर्स, अँटी नार्कोटिक टास्क फोर्स. ही लोकं स्पेशली ट्रेंड आहेत. ही लोकं जेव्हा माणसाला पकडतात, तर पूर्ण एंडपर्यंत छडा लावतात आणि यांची चार्जशीट चलन एवढी मजबूत असते की त्याच्यात बेल वगैरे होण्याची काही शक्यता नसते. पण त्याच्या विपरीत जनरल असं असतं की त्यांच्या रीच कुठपर्यंत आहे. हं. आणि आपले जे जनरल आता आपल्या एरियाची जे पोलीस स्टेशन असेल, पोलीस चौकी, बीट चौकी असेल, त्यांचं कसं असते, रोज समाजात वावरतात, ते राऊंडला असतात, त्यांची लोकं असतात, त्यांना इन्फॉर्म करणारी लोकं असतात. तर त्या लोकांकडे त्यांना माहिती मिळाली, त्यांना ॲक्शन लगेच घ्यावं लागतं. पण सर पुन्हा एकदा तुम्ही माझ्या प्रश्नांना बगल देताय. मला हे विचारायचं मित्रांनो, की माझे आजचे प्रश्न सरांना प्रोसिडिंग बद्दल नाहीत. माझे आजचे प्रश्न जे आहेत ते एक सामाजिकदृष्ट्या, की पुणे शहराची ओळख बदलत चालली. माझे हे प्रश्न आहेत, की मग पोलिसांना ड्रग्स तर काय पुण्यात बनत नाही. हा बाहेरून येणारा भाग आहे. ही बाहेरून येणाऱ्या वस्तू आहेत. मग ह्या येणाऱ्या वस्तूवरती पुणे शहराच्या पोलिसाचं नियंत्रण नाही का? यांना कळत नाही का एवढ्या प्रमाणात इथून येणार आहे. त्याचा पोलिसांचं एवढं मोठं जाळं आहे. या खबऱ्यांचं जाळं आहे. यांच्या मार्फत त्यांच्याकडे माहिती येत नाही. असं तुम्ही अच्छा. बघाल ना का दिवसात. हां, तुम्ही मी मी आता क्लिअर दर्शकांना सांगतो. सगळं मी व्यवस्थित क्लिअर सांगा सांगतो. तुम्ही. एक तर म्हणजे अशी काही अपेक्षा पकडूच नका, की पोलीस काहीतरी चुकीचं करते आणि मी त्याला बगल देतो. मी एकदम ओपन बोलणारा माणूस आहे. ड्रग्सच्या बाबतीत माझा स्वतःचा अनुभव आहे, मी बघतोय. पोलीस कधीच या गोष्टीला दाबत नाही, कधीच चुकीचं करत नाही. कधीच नाही म्हणजे 99% बोलतो. माझ्या बघण्यात तर 100% असं नाही तरी आलं. आपल्या शहराची तर ओळख हे बदलत असं नाही चालली की आहे. मी पोलिसाला काहीतरी फॉर करण्यासाठी सांगतो, की त्यांची वाह करण्यासाठी सांगतो. एक जनरल आपल्या आपल्या समाजात लोकात म्हणजे जनरल ॲज अ पब्लिक आपल्याला एक पोलिसांसाठी हेट्रेडच आहे, की ह्या लोकांनी केलं नाही म्हणून असं झालं. हे लोकं वेळेवर पोहोचले नाही म्हणून असं झालं. ड्रग्सच्या बाबतीत आता हा विषय, आता मी एकदम मेफेड्रॉनचं जसं आहे. एक जनरल अशी माहिती आहे, की जेवढे केसेसवरून मला समजलं, की जनरली आपली पुण्याची लोकं मुंबईला जाऊन ड्रग्ज घेऊन येतात मेफेड्रॉन आणि पुण्याला विकतात. आता तुम्ही सांगा, मी प्रवास केला तर आपण स्टेशनला इथं बसू. ते ₹300-300 ते कॅब चालतात, ते सगळं चालतात. एक माणूस तिथून कॅब पकडली दादरपर्यंतची, तिथं जाऊन दादरला उतरला. ते तिथं जो काही स्पॉट असेल XYZ त्याचा सप्लायर, त्याच्याकडे गेला. 200 ग्राम, 400 ग्राम, 500 ग्राम किंवा 1 किलो मेफेड्रॉन त्यांनी त्याच्याकडून घेतले, जे खिशात बसतं. ते खिशात ठेवलं. मुंबईत इथं-तिथं फिरलं, काहीतरी जेवण वगैरे केलं. परत दुसरी गाडी पकडली ती 300 वाली. आपलं ते दादरवरनं पुणे स्टेशनला आलं. ते पोलिसांना कसं काय कळणार? ते देव देव आहेत. म्हणजे हे जे लोकांच्या डोक्यात बसलं, की असं काही नाही, की काहीतरी सायरन लावून एक ट्रकभर गांजा येतोय आणि पोलीस त्याला दुर्लक्ष करतात, की ट्रकच तुम्ही चेक नाही. हे असं झालंय, की लोकं खिशात घेऊन आलेत. म्हणजे हे जे ट्रान्सपोर्ट चाललंय, की असं कधीच होत नाही. हे जे ड्रग्ज आले, जे सायकोट्रॉपिक ड्रग्ज ज्याला आपण म्हणतो, की जे मेफेड्रॉन झालं, कोकेन झालं, हे खिशात ठेवून घेऊन येतात लोक. म्हणजे मेफेड्रॉन जे आहे ते ग्रामवर विकलं जातं. एक डोस जे 1 ग्रामचा असतो. हं. आता तो माणूस गेला 100 ग्राम आणलं म्हणजे त्याला 100 डोस विकायला मिळाले त्याला. विकायला मिळाले तर त्यांना. त्याचा 1 दिवसाचा 2 दिवसाचा धंदा झाला. तर ते पोलीस कसं काय, त्यांना पोलीस जे हे सगळं डिपेंडेंट आहे, हा शब्द वापरायला मला ते वाईट वाटतं. कारण बघा हे कसं झालंय सिस्टम आपलं. आणि मी फिल्म इंडस्ट्रीला याला जबाबदार मानतो, की जो ड्रग विकतोय त्याला ग्लोरिफाय मस्त नाव, ड्रग माफिया, ड्रग लॉट. आणि जो जागरूक माणूस आहे, ज्याला समाजातून ही कीड काढायची आहे, त्याला नाव दिलं खबरी. शिवी दिल्यासारखं नाव. तर कोण असं बोलत नाही, मी पोलिसांचा खबरी आहे. तुम्ही शब्दच असे वापरतात, की लोकांना ते लाच काहीतरी शिवीसारखं वाटतं. तर म्हणून
ते नाव मी वापरत नाही, पण त्याला मी म्हणतो जागरूक नागरिक, की ज्याला समजते समाजात हे चुकीचं चाललंय, हे थांबवायला पाहिजे. तर त्या माणसाकडे जी इन्फॉर्मेशन मिळते, बेस्ड ऑन दॅट इन्फॉर्मेशनच पोलीस कारवाई करू शकतात. हे छोट्या-छोट्या क्वांटिटी आणि मोठी क्वांटिटी जे आहेत, पोलिसांचा बरोबर नेटवर्क असतो. जसं पकडायचं ते पण एवढी मोठी क्वांटिटी आत्ताच्या काळात येत नाही. मोठी क्वांटिटी येते गांजाची. कारण तो फुगलेला माल असतो. तर त्याची कधी कारच्या डिक्कीत असतो, बाबा 100 किलो आणला, 50 किलो आणला. याच्या आधी काही केसेस झाले ट्रकमध्ये आणलेला 2-2 हजार किलो. पोलिसांनी पकडलंय त्याला. तो दिसण्यासारखा आहे. त्याला गांजा आणला, गांजाला वास भयानक असतो. तर ते लपवणं अशक्य असतं किंवा हे लपवणार कुठं आणि कसं. पण हे जे आत्ताचे जे ड्रग्ज आलेत, स्पेशली हा मेफेड्रॉन जो आला, हा ड्रग्ज खिशात पुडी घालून माणूस घेऊन येतो. फिरायला आपण दोघंच, मी तुम्हाला घेऊन चाललो मुंबईला, समजा की चला कदम आपण जाऊया मुंबईला जाऊन जेवण करूया, फिरून येऊ. तुम्हाला माहीत पण पडणार नाही की मी ड्रग्ज पण विकत घेतली. तर ते मेफेड्रॉन सर कितीमध्ये किती क्वांटिटीमध्ये मिळतं आणि किती क्वांटिटीमध्ये तरुण त्याचं सेवन करतात? आणि जनरली ही जी विक्री पेडलर लोक विक्री करतात, ते 1 ग्रामचा 1 1 डोस ही ग्रॅमचा 1 लोकं डोस घेतात, असतो. ओके. की हे 1 ग्राम घेऊन बाबा त्याचा ते नशा करायचा. आता याच्याबद्दल अजून प्रश्न विचारू नका, कारण ह्या गोष्टी आपण नाही, नाही. शिकवल्यासारखं होईल. नाही हां. शिकवल्यासारखं नाही सर. मला दर्शकांना एक सांगायचं माझ्या चॅनलच्या माध्यमातून, कारण की ड्रग्ज सारख्या महत्त्वाच्या विषयावरती आपण हे करतोय, चर्चा करतोय आज. मला कुठल्याही यंत्रणेला दोष नाही द्यायचा, परंतु नागरिकांना मला सांगायचं आहे, माझ्या चॅनलच्या माध्यमातून हा जो मेसेज आहे, ज्या लोकांपर्यंत पोहोचतोय, मला त्यांना हे सांगायचं होतं, की मी पोलीस यंत्रणेवरती दोष देत नाही किंवा त्यांच्यावरती दबाव म्हणजे ठपका ठेवत नाही, की तुम्ही कुठेतरी कमी पडताय. परंतु मला सरांकडून एक जाणून घ्यायचं आहे, की प्रत्येक ठिकाणी सरकारी यंत्रणा तेवढ्या प्रमाणात यशस्वी होईल असं नाही. पण सरांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली मित्रांनो, की ड्रग्ज हे खिशामध्ये पण घेऊन येतं म्हणजे सहज शक्य आहे. म्हणजे त्याचा ट्रेस होऊ शकणार नाही. आपण स्वतः कुटुंबांनी आपल्या मुलांबाबतीत आपण अवेअर असलं पाहिजे, की ही साधी गोष्ट छोट्या पुडीमध्ये तुमच्यापर्यंत, तुमच्या घरापर्यंत पोहोचते. मला हे सांगायचं होतं हो, सर याच्या करेक्ट. माध्यमातून. तो आज मला हे विचारायचं की तुम्ही पुणे शहरातील तरुणांना म्हणजे सर्व तरुणांना तुम्ही काय सांगाल, की तुमच्या माध्यमातून, की तुम्ही या ड्रग्सच्या संदर्भात, या गंभीर समस्येच्या संदर्भात मध्ये तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? मी संदेश मला तरुणांना सुद्धा द्यायचा आहे आणि आपल्यासारख्या आई-वडिलांना सुद्धा द्यायचा आहे, सगळ्या समाजाला द्यायचा आहे. आधी त्यांना देणार मी, की जसं आपण पोलिसांबद्दल हे आता तुम्हाला ॲटलीस्ट हे क्लिअर झालं, की मी पोलिसांना बगल देत नव्हतो, प्रश्नाला बगल देत नव्हतो. जे फॅक्ट आहे ते सांगत होतो. हे जर थांबवायचं असेल, गव्हर्नमेंटचे जे यंत्रणा भरपूर आहे. म्हणजे आता एन-सी-बीच आहे. त्यांची वेबसाईट आहे, त्यांचे हेल्पलाईन नंबर्स आहेत, ए-एन-सीचे आहेत, नार्कोटिक सेलचे आहेत. प्रत्येकाचे आहेत. आता ह्या गोष्टीला आपण जे डायरेक्ट पोलिसांवर बोट ठेवण्यापेक्षा, की ही लोकं कारवाई का करत नाही? तर त्याचा एक मी प्रॉब्लेम दाखवला, की कारवाई करतात. का करत नाही आपल्याला का वाटतं? कारण ड्रग्सचा फोपाट आहे आपल्या समाजात. का आहे? तर त्याचं ट्रान्सपोर्ट एवढं सोपं झालंय, की ते खिशात पुडी येते. तर ते समजत नाही. पण समजते कुणाला? तो टॅक्सीवाला असेल त्याला माहीत आहे. जिथून त्यांचं ते व्यवहार चाललंय घेणं-देणं, तिथं काहीतरी त्याला लोकं आज कोणाच्या नजरेत काही चुकत नाही. कुणी ना कुणी बघणारा आहे त्या गोष्टी. त्या बघणाऱ्याच्या मनात त्याला एवढीच रिक्वेस्ट आहे, की बाबा एवढी माणुसकी ठेव, की हे हे जे विष चाललंय, हे दुसऱ्या कोणाचा पोरगा नाही, माझा स्वतःचा मुलगा माझा पण घेऊ स्वतःचा शकतो. मुलगा आहे. तर हे आय हॅव टू रिपोर्ट धिस. मला हे इन्फॉर्म करावंच लागेल आणि इन्फॉर्म करायला तुमचं नाव, गाव, पत्ता, सगळं फोन नंबर सगळं काही गोपनीय सगळं ठेवलं गोपनीय जातं. ठेवलं जातं. कायदाच तसा आहे. ज्यांनी ते उघड केलं, त्या ऑफिसरची नोकरीच गेली. तर तुम्ही कुठेही ओपनमध्ये येणार नाही. एन-सी-बीचे पोर्टलला तुम्ही रिपोर्ट केलं, त्यांना नंबर केलं, तर इन्फॉर्मेशन घेणारा डिपार्टमेंटच वेगळा आहे आणि कारवाई करणारा डिपार्टमेंट वेगळा आहे. वेगळं आहे. दोघांचा आपसात कनेक्शन नाही, की कुठूनही तुमचं नाव ओपन होईल. जर नावाचीच काळजी आहे. पण त्याही पेक्षा एक स्टेप जाऊन मी काय बोललो होतो, की ते स्वतःला लपवून ठेवून काय माझ्या मुलाला कोणीतरी मारून आलं आणि मी लपून बसून ते रिव्हेंज मी नंतर बदलागिरी विचार करतो. नाही. मी म्हणतो लेट्स फेस, म्हणजे की मला आपण सगळे मिळून जावं आणि उभं राहा. कित्येक सोसायट्या आहेत. सोसायटीत ते पार्किंगमध्ये कोण ड्रग्ज विकणारा येतो. सोसायटीत सगळ्या लोकांना माहीत असतं. कुजबूज करतात. तो ड्रग्ज विकायला येतो, ड्रग्ज विकतो बघा, आपल्या पोरांना लागू देऊ नको. अरे तुम्ही सगळे गोळा व्हा आणि त्याला जाब विचारा. सांगा त्यांना. आणि तरुण पिढीसाठी जे तुम्ही संदेश सांगितलं, मी एवढंच बोलतो, की बाबा हा तुम्ही नशा तुम्ही काय मजासाठी करता, पेअर प्रेशरमध्ये करता, हा सुटणार नाही. तुम्हाला स्पेशल त्याला ट्रीटमेंट घ्यावं लागेल, उपचार करावा लागेल. नाव खराब, हेल्थ खराब. मेफेड्रॉनचं सांगतो, जर तुम्ही पैसेवाले आहात, तुमच्या खिशात पैसे आहेत, तुमच्या पॅरेंट्सना माहीत नाहीत, तुम्ही बाहेरनं आलेत शिकायला. 14 महिन्याचा अवधी मी बघितलेला, की 14 महिने तुम्ही जर बरोबर तुम्हाला एम-डी प्रॉपर मिळत राहिला, तर तुमचा मृत्यू आहे.
आणि मृत्यू एवढा चांगला मस्त मृत्यू आहे की जेवढ्या शिरातून आपला घाम निघतो तेवढ्या सगळे शिरा फुटून सगळं रक्त निघतो. हे खड्डे तर सोडा, हे खड्डे सुद्धा सगळं फुटतो माणूस आतून. ही बॉडी हॉस्पिटलवाल्यांनी दिली. ते म्हणतात अर्ध्या तासाच्या आत याला दफनविधी करा, नाहीतर याचा अंतविधी करा. ही बॉडी ठेवू शकत नाही, बस्ट होईल. तर आता तुम्ही तुमचं भविष्य ठरवा की ती मजा तुम्ही गेमिंग करून घ्या बाबा, ते डोपामाइनचा डोस ड्रग्स करून घेऊ नका. मित्रांनो, सरांनी खूप चांगली माहिती दिली. सरांनी सांगितलं की तुम्हाला 14 महिने जर तुम्ही त्या एम-डी जर घेतलं, तर एवढी भयानक मरण तुमच्या नशिबात मध्ये असणार आहे, की तुमच्या शरीरातल्या नसा सगळ्या फुटून ते तुम्हाला तत्काळ तुम्हाला ते अंत्यविधी करावा लागणार आहे. म्हणजे इतके भयानक जर हे ड्रग्ज जर आपण घेत असू, तर आपलं कुटुंब याच्यातून संपणार आहे, आपलं आयुष्य याच्यातून संपणार आहे, आपलं करिअर संपणार आहे आणि परिणामी काय होतंय आपली समाजव्यवस्था बिघडणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच या गोष्टी थोड्या गांभीर्याने घ्या आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अभ्यासाच्या दृष्टीने, ध्येयाच्या दृष्टीने जाण्याचा प्रयत्न करा. सर, आपण माझ्या चॅनलवरती आलात. आलात म्हणजे अजून मला पूर्ण सीरीज करायची. परंतु आज मी इथं का थांबतोय, की मला पुढचा जो टॉपिक आहे तो एक एक त्याच्यामध्ये असणाऱ्या अजून डीपली किती तांत्रिक धोके आहेत बाबी. हां, तांत्रिक गोष्टी याच्यावरती मला याची सीरीज मला तुमच्यासोबत बनवायची.